Good morning, student. The last lecture we have discussed the topic the factors affecting on rate of chemical reaction. Now, today we discuss the topic oxidation, reduction, and redox reaction. The first we discuss oxidation. What is meant by oxidation? Oxidation means the chemical reaction in which the reactant gain a oxygen and loss of hydrogen, it is called as the oxidation. आता ऑक्सिडेशन मीन्स आता इथे जर तुम्ही बघितलं तर ऑक्सिडेशन द केमिकल रिएक्शन इन which a reactant combines with oxygen or a losses of hydrogen to form the product is called as oxidation reaction. ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये सिंपली काय होत असतं, केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट ज्यावेळेस रिएक्ट होतो त्यावेळेस तो काय करतो, कंबाइन्स विथ ऑक्सिजन अँड लॉसेस ऑफ हायड्रोजन आणि त्यानंतर काय फॉर्म होतोय, प्रॉडक्ट फॉर्म होतोय. त्यालाच आपण कोणती रिएक्शन म्हणतो, ऑक्सिडेशन रिएक्शन. आता ऑक्सिडेशन करण्यासाठी डिफरंट ऑक्सिडायझिंग रिएजंट आर यूज इन केमिकल रिएक्शन. म्हणजे रिएक्शन करताना ऑक्सिडेशन रिएक्शन करत्यावेळी आपल्याला डिफरंट टाइप ऑफ ऑक्सिडायझिंग रिएजंट यूज करावे लागतात. आणि ते ऑक्सिडायझिंग रिएजंट जर बघितले तर कोणकोणते ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे, त्यामध्ये जर बघितलं आपण इथे दिलेलं आहे K2Cr2O7 H2SO4 म्हणजेच पहिला ऑक्सिडायझिंग रिएजंट K2Cr2O7 हा एक ऑक्सिडायझिंग रिएजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग रिएजंट. देन KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट. त्यानंतर हे झाले जे काय असणारे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग रिएजंट. आणि माइल्ड जर बघितले तर त्याच्यामध्ये H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. देन O3 ओझोन. दिस इज द टाइप ऑफ oxidizing strong oxidizing reagent and mild oxidizing reagent. These reagents are used in a chemical reaction that takes place. They have their to use to oxidizing reagent used to change alcohol is converted into acid. म्हणून इथे एक एग्जांपल घेतलेले. This is the example of this type of reactant is a ethyl alcohol. This is the ethyl alcohol. हा जर बघितला तर हा जो रिएक्टंट जो असणार आहे हा इथिल अल्कोहोल असणार आहे. OH फंक्शनल ग्रुप इज द अल्कोहोल. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस मी K2Cr2O7 H2SO4 टाकणार त्यावेळेस हा K2Cr2O7 इट इज द ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे यानं काय दिलंय आपल्याला, ऑक्सिजन दिलेलं आहे. आणि दिस ऑक्सिजन इट इज कॉल्ड ॲज द नेसंट ऑक्सिजन. दिस ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज द नेसंट फ्री ऑक्सिजन. आणि ज्यावेळेस रिएक्शन मध्ये देतोय त्यावेळेस इथिल अल्कोहोल इज कन्वर्ट इनटू CH3COOH. म्हणजेच याला आपण ऍसिटिक ऍसिड असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, ऍसिटिक ऍसिड. मीन्स अल्कोहोल इज कन्वर्ट इनटू ऍसिड. म्हणजेच सिंपल इथं जर तुम्ही बघितलं तर हायड्रोजन जर काउंट केले 3 + 2 5 + 1 6 हायड्रोजन. आणि प्रॉडक्ट मध्ये बघितलं 3 + 1 4 हायड्रोजन. आणि ऑक्सिजन जर इथं बघितला only one oxygen are there, but here how many oxygen are there, 2 oxygen are there. Means here a reactant react that time nascent oxygen, so gain of combined with reaction and combined with oxygen and to gain of combined with oxygen and losses of hydrogen. इथं 6 हायड्रोजन होते, इथं हायड्रोजन किती आलेले 4. म्हणजे याचा अर्थ लॉस ऑफ हायड्रोजन अँड कंबाइंड विथ ऑक्सिजन, सो इट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेशन रिएक्शन. सिंपल ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय, द रिएक्शन इन विच रिएक्टंट आर रिएक्ट कंबाइंड विथ ऑक्सिजन अँड लॉसेस ऑफ हायड्रोजन, इट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. आता रिडक्शन मध्ये एकदम सिंपल याच्या ऑपोजिट असणार आहे. द केमिकल रिएक्शन इन विच the reactant gain of hydrogen and loss of oxygen, it is called as the reduction reaction. For example, carbon is react with hydrogen and to formation of a methane molecule, so it is called as the reduction reaction. आता त्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड रिएक्शन टाइप्स. it is the redox reaction. What is mean by redox? Redox means reduction and ox means oxidation. ज्या रिएक्शन मध्ये द केमिकल रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, इट इज कॉल्ड ॲज द
रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे सिम्पली काय लक्षात ठेवायचं, अशा केमिकल रिॲक्शन मध्ये की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली कॅरी होतं. सो इट इज कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन. इथं सिंपल मी दिले, रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन. मीन्स द केमिकल रिॲक्शन इन विच oxidation and reaction takes place simultaneously are called as the redox reaction. अशा केमिकल रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली होत असेल, सो इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिॲक्शन. जर तुम्ही बघितलं इथे एक्झाम्पल आपण घेतलेले, यामध्ये जर बघितलं तर CuO कॉपर ऑक्साइड प्लस हायड्रोजन यामध्ये जर रिॲक्शन झाली तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा ऑक्सिजन जो आहे कॉपर वर ऑक्सिजन कंबाईन झालेला आहे तो H2 म्हणजे ऑक्सिजन हायड्रोजनने तो काय केलेला आहे, जो काय असणार आहे H2O फॉर्म मध्ये तो गेन केलेला आहे आणि इथं फॉर्म झालेला आहे H2O म्हणजेच गेन ऑफ कंबाईन विथ ऑक्सिजन H2 न ऑक्सिजनला कॉपर मध्ये ऑक्सिजनला कंबाईन करून फॉर्मेशन ऑफ वॉटर. सो इट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेशन. म्हणून याला आपण काय म्हणूया, ऑक्सिडेशन. आणि इथं CuO मधून ऑक्सिजन ज्यावेळेस फ्री झालेला आहे त्यावेळेस इथं कॉपर फक्त शिल्लक राहिले. सो इट इज कॉल्ड ॲज द रिड्यूस. इट इज द रिडक्शन रिॲक्शन. मीन्स इन अ केमिकल रिॲक्शन सो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. सो इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिॲक्शन. अनदर वन मोर एक्झाम्पल इन H2S. इथं जर तुम्ही बघितलं तर H2S मध्ये इथं H2 पासून इथं H H2O आणि इथं जर बघितलं तर हा सल्फर इट इज द फ्री फ्रॉम. आणि सल्फर हा काय होतोय म्हणून फ्री होतोय, म्हणून इथं जे झालेलं आहे दिस इज द ऑक्सिडेशन आणि इथं जे झालेलं आहे सो इट इज कॉल्ड ॲज द रिडक्शन. म्हणजे ह्याही रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन कंप्लीट होते आणि इथेही ह्या रिॲक्शन मध्ये सेकंड एक्झाम्पल मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन कॅरी सायमल्टेनियसली. सो इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिॲक्शन. आता इथं जर तुम्ही बघितलं MnO2 and MnCl2, so it is also called as the reduction reaction, and HCl to H2O, so it is called as the oxidation reaction. Means थ्री एक्झाम्पल इथं जर आपण टेके थ्री एक्झाम्पल आणि तीनही एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर ऑक्सिडेशन रिडक्शन दे आर कॅरी सायमल्टेनियसली. सो इट इज कॉल्ड ॲज दॅट टाइप ऑफ रिॲक्शन. इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिॲक्शन. तुम्ही सिंपल पेपरला पण हा क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे, व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स रिॲक्शन अँड राईट वन एक्झाम्पल किंवा आयडेंटिफाय द रेडॉक्स रिॲक्शन. एक्झाम्पल दिली जाईल आणि तुम्हाला ह्या पद्धतीनं ऑक्सिडेशन रिडक्शन तुम्हाला काय करावं लागणार आहे तिथं शो करावे लागणार आहे ॲरोनं, लक्षात ठेवा. म्हणून आपण इथं जर बघितलं तर ह्या तीनही एक्झाम्पल सो इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिॲक्शन. आणि रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे सिंपल काय, ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेकिंग प्लेस सायमल्टेनियसली इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिॲक्शन. आणि हेच आपण बघितलं रेडॉक्स रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन सायमल्टेनियसली होते आणि ऑक्सिडेशन म्हणजे सिंपलचं गेन ऑफ कंबाईन विथ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. अँड व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, द केमिकल रिॲक्शन इन विच द रिॲक्टंट the gain of hydrogen and loss of oxygen it is called as the reduction reaction. ह्या पद्धतीने आपण oxidation reduction and redox reaction are completed here. रिॲक्शन मीन्स आता रेडॉक्स रिॲक्शन सिंपल सर तुम्हाला पेपरला एक्झामिनेशन मध्ये एक तर एक्झाम्पल दिली जाते आणि त्या एक्झाम्पल वरती ऑक्सिडेशन रिडक्शन होते की नाही या रिॲक्शन मध्ये तुम्हाला किंवा रेडॉक्स रिॲक्शन टाइप ऑफ रेडॉक्स रिॲक्शन आहे की नाही आयडेंटिफिकेशन साठी विचारलं जाईल. त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने आता इथं सिंपल H2 आता कॉपर ऑक्साइड मधून इथं Cu फक्त ऑक्सिजन फ्री झालेला आहे म्हणून H2 न ऑक्सिजन घेतला ऑक्सिडाइज झाला सो इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन आणि हा इथून रिड्यूस झाला सो इट इज कॉल्ड ॲज द रिडक्शन. त्यानंतर ट्वाइस H2S प्लस SO2 सल्फर डायऑक्साइड रिॲक्शन झाल्यानंतर इथं बघितलं तर इथं सल्फर इथं एकटाच आलेला आहे बघा. इथं सल्फर जर बघितला तर इथं सल्फर फ्री म्हणजेच इथं ज्यावेळेस हायड्रोजनने ऑक्सिजन पिकअप केला सो इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडाइज अँड इट इज कॉल्ड ॲज द रिड्यूस. इथं पण बघा मॅंगनीज डायऑक्साइड मध्ये MnO2 मध्ये MnCl2 Mn न Cl ची रिॲक्शन केली MnCl2 फॉर्म झाला आणि हा H2 हायड्रोजन नी काय केलाय ऑक्सिजन घेतलाय सो ऑक्सिडेशन आणि हियर
रिडक्शन आर टेक्स प्लेस. म्हणून सिंपल सर का रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय का सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन रिडक्शन ज्या रिएक्शन मध्ये घडतं सो इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिएक्शन. सो रेडॉक्स रिएक्शन इज इक्वल टू ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. डेफिनेशन द केमिकल रिएक्शन इन विच oxidation and reduction reaction takes place simultaneously are called as the redox reaction. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन पण घडतं रिडक्शन पण घडतं सो इट इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिएक्शन. सिंपल. आता व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन अँड व्हॉट इज मीन बाय रिडक्शन रिएक्शन. ऑक्सिडेशन मीन्स द केमिकल रिएक्शन इन विच अ रिएक्टंट कंबाइन विथ oxygen. Reactant combined with oxygen or a losses of hydrogen to form a product. So it is called as the oxidation reaction. For example, इथं जर बघितलं तर आपण अल्कोहोल घेतला. अल्कोहोल इज कन्वर्ट इनटू ऍसिड. म्हणजे अल्कोहोलचं कन्वर्जन ऍसिड मध्ये करण्यासाठी सिंपल. इथं जर बघितलं तर फंक्शनल ग्रुप OH अल्कोहोल आणि इथं जर तुम्ही बघितलं तर फंक्शनल ग्रुप COOH. म्हणजे इथं हायड्रोजन 6 हायड्रोजन होते, ऑक्सिजन 1 होता आणि इथं जर बघितलं तर हायड्रोजन 4 आलेले 3 + 1 4. परंतु इथं एक ऑक्सिजन इथं काय झालेलं आहे ऍड झालेला आहे. म्हणजेच यामध्ये कंबाइन होताना रिएक्शन रिएक्टंट कंबाइन कोणाबरोबर झाला नेसंट ऑक्सिजन. हा काय दिलेला आहे ह्या K2Cr2O इट इज द ऑक्सिडायझिंग रिएजंट. दिस ऑक्सिडायझिंग रिएजंट आर यूज्ड in a chemical reaction. alcohol is converted into acid आणि मग हा नेसेंट ऑक्सिजन इथं काय झालेला हायड्रोजनची जागा हायड्रोजन लॉस केली आणि तिथं एक ऑक्सिजन ऍड झाला. म्हणून इथं जर बघितलं दिस टाइप ऑफ रिएक्शन अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू ऍसिड विथ द हेल्प ऑफ नेसेंट ऑक्सिजन अँड दिस टाइप ऑफ रिएक्शन इट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि ऑक्सिडायझिंग रिएजंट तुम्हाला इथे दिलेले K2Cr2O7 KMnO4 H2O2 and O3 हे सर्व दिस इज द टाइप ऑफ ऑक्सिडायझिंग रिएजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हटलं तर दोन K2Cr2O7 आणि दुसरा KMnO4 आणि माइल्ड जर म्हटलं H2O2 and O3. and reduction means the chemical reaction in which a reactant gain of hydrogen. म्हणजे याच्या अपोजिट ऑक्सिडेशनच्या अपोजिट काय असणार आहे रिडक्शन. गेन ऑफ हायड्रोजन आर कॉल्ड ॲज द रिडक्शन रिएक्शन. and also example of the carbon is react with hydrogen to formation of a methane molecule, so it is called as the reduction reaction.